महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या अतिशय महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता, तिसरा टप्पा वाटपबद्दल महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. पैसे येण्याची तारीख जी आहे जवळजवळ फिक्स झालेली आहे, ती देखील पाहणार आहोत. आणि आत्ता तुम्हाला 2,000 रुपयापर्यंत हा हप्ता देखील वाढू शकतो. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे, त्याची देखील अपडेट पाहणार आहोत. तर तुमच्यासाठी खूप मोठा असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून देखील ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी. तर डिटेलमध्ये संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केलेला असेल, जुलै किंवा ऑगस्टमध्ये तुमचा फॉर्म मंजूर आहे, डीबीटी लिंक आहे, तरी देखील तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत, तर त्याची माहिती पाहणार आहोत. तुमचे पैसे आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आलेले असतील तर हो म्हणा, नसतील आलेले तर नाही म्हणा, जेणेकरून कुणाकुणाला पैसे आलेले आहेत, कुणाकुणाला आलेले नाहीत ते समजणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे सर्वात अगोदर आपण बघणार आहोत की तुमचे पैसे नेमके राहिलेले कधी जमा होतील त्याच्याबद्दलची माहिती. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार त्याच्याबद्दलचा अपडेट आहे. या ठिकाणी लाभार्थी महिला, राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरण झालेले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, अजून बरेचसे जण राहिलेले आहेत. ज्यांचं सर्व ओके आहे त्यांना देखील अजून पैसे आलेले नाहीत. तुमचं सर्व ओके आहे का कमेंटमध्ये सांगा. तरीही पैसे आलेले नाहीत का तेही सांगा. तर बघा, आता पैसे तर तुम्हाला 100% येणार आहेत, त्याच्याबद्दलची काळजी करायची आवश्यकता नाही. तर काही जणांचे पैसे हस्तांतरण झालेले आहेत. आता बघितलं आपण तर याचे 2 हप्ते 10 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना आतापर्यंत 2 हप्ते दिले गेलेले आहेत. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये सर्वांना भेटलेले आहेत, अजून त्याच्यावरही भेटलेले नाहीत. आणि कुणाकुणाला तर एकही हप्ता अजून 1 रुपयाही भेटलेला नाही आहे, ते देखील बरेच जण कमेंट करून विचारत आहेत. तर बघा, आता अशा महिलांना जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये जे आहेत भेटलेले आहेत काही जणांना. परंतु ज्यांनी अगोदर फॉर्म भरले होते त्यांना पैसे आलेले नाही, ज्यांनी उशिरा फॉर्म भरले त्यांना पैसे आलेत. तर आता ज्यांनी या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांचे मग या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. एकूण 3 हप्ते बघा. आता त्यानंतर फॉर्म भरलेला म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर अशा महिलांना एकूण 3 हप्ते येणार आहेत. म्हणजेच ह्यांना पैसे अजून आलेले नाही, त्यांना एकही हप्ता आलेला नाही अशा महिलांना. तर पहा, आता 1,500 रुपये. तर अशा महिलांना काय होतील, ज्यांना एकही हप्ता आलेला नाही अशा महिलांना 4,500 रुपये येणार आहेत. तर आधी 2 हप्ते मिळालेल्या महिलांना मात्र 1,500 रुपयेच फक्त येणार आहेत, म्हणजे सप्टेंबर महिन्याचे फक्त 1,500 रुपये. तर बघा, आता 14 ते 17 ऑगस्ट या योजनेचा पहिला हप्ता कधी आला होता बघा. 14 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान आला होता, आपल्याला माहीत असेल. रक्षाबंधनाच्या अगोदरच सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर दुसरा हप्ता कधी आला होता, 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान आलेला होता. तर बघा, आता मग एका महिन्याच्या कालावधीने हे पैसे भेटत आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता हा एका महिन्याच्या कालावधीने म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या बघा 14 ते 17 तारखेच्या मध्येच मिळण्याची शक्यता आहे. आणि हे का सांगितलं या ठिकाणी, आता पुढं देखील त्याची माहिती आपण बघणारच आहोत डिटेलमध्ये. 14 ते 17 तारखेच्या मध्ये मिळणार असल्याचं या ठिकाणी पुढील हप्ता म्हणजेच या ठिकाणी तिसरा हप्ता, थर्ड इन्स्टॉलमेंट जी आहे या ठिकाणी भेटणार आहे. मग याच्यामध्ये सर्व अगोदरच्या जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांचा देखील समावेश असू शकतो. आणि ज्यांना 1,500 रुपये फक्त भेटणार आहेत, म्हणजे सप्टेंबरचा हप्ता जो भेटणार आहे तोही त्यांना त्या ठिकाणी भेटेल. मग हप्ता वाढेल की नाही ते पुढं व्हिडिओच्या शेवटी आपण त्याची माहिती देखील बघणार आहोत. तर बघा, 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडूनच हा हप्ता 15 तारखेच्या आसपास मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच हा पुढचा तिसरा टप्पा जो आहे 15 तारखेच्या आसपास सप्टेंबर महिन्याच्या मिळेल असं सांगण्यात येत आहे. तर आता जी महत्त्वाची अपडेट आलेली ती आपण बघूयात. बघा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात असणार आहेत. तर सोलापुरामध्ये या ठिकाणी लाभार्थीचा कार्यक्रम जो आहे, जसं बघा, पहिला हप्ता वितरण पुणे या ठिकाणी झाला, दुसरा हप्त्याच्या वितरणचा कार्यक्रम नागपूर या ठिकाणी झाला आणि तिसरा हप्ता वितरण या ठिकाणी सोलापुरामध्ये घेतला जाणार आहे, तो 14 सप्टेंबरला. मग 14 सप्टेंबरला कार्यक्रम आहे, तर कार्यक्रमाच्या अगोदर किंवा 14 तारीख ते 17 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी भेटू शकतात, किंवा 14 तारखेच्या अगोदरच 1-2 दिवस अगोदर देखील पैसे येऊ शकतात. तर हा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी पाहू शकता.
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. तो 14 सप्टेंबरला सोलापुरामधील होम मैदानावर असल्याचे निश्चित झाले आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे बघा. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000पर्यंत लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी देखील जिल्हा प्रशासनावरती आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनेच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे. तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थी कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. तर शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान 5,000 लाभार्थींना आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, म्हाडा येथील तहसीलदारांकडे 2,000 ते 3,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी असणार आहे. यांना विभागनीय जबाबदारी देखील त्या कार्यक्रमाची दिलेली आहे. जसे की बांधकाम विभागांना कार्यक्रमस्थळावरील नियोजनाची जबाबदारी, महापालिकांना पार्किंग, वीज, पाणी, साफसफाईची जबाबदारी दिली आहे. शहर पोलिसांना कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, वाहतुकीस अडथळा होणार नाही त्या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. एसटी महामंडळांना महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्या ठिकाणी सोडण्याची जबाबदारी आहे. पुरवठा विभागासाठी लाभार्थ्यासाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, मुबलक पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा वचनपूर्ती सोहळा नियोजित होता. पण राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेश उत्सवाला देखील बघू शकता 7 सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे नियोजित जो वचनपूर्ती सोहळा होता तो लांबणीवर पडला. म्हणजे तुम्हाला अगोदरच पैसे या ठिकाणी भेटलेले असते, परंतु हे कार्यक्रमामुळे या ठिकाणी हा सोहळा जो आहे 14 सप्टेंबरला घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. तर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र देखील प्राप्त झालं असून त्यानुसार कार्यक्रम आता 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे. तर कार्यक्रमाची वेळ पुढील 5-6 दिवसामध्ये निश्चित देखील करण्यात येणार आहे. मग आता ज्यांचे अर्ज बघा 31 ऑगस्टपूर्वी मंजूर झालेले आहेत त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 3 हप्ते महिन्याचे एकत्रित पैसे भेटून जातील. आणि ज्यांचे 3,000 रुपये अगोदरच भेटलेले आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये या तिसऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहेत. आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जे तुमची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा अजून एक केलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी ही योजना बंद तर होणार नाही. त्यामुळे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर आम्ही हात आकडताना घेणार नाहीत. फक्त 1,500वरती न थांबता 1,500चे पुढे 2,000 होतील, 2,500 होतील, 3,000 होतील अशी देखील घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे पुढे चालून हा तुमचा 1,500 रुपयाचा जो हप्ता तुम्हाला भेटतोय दरमहा तो या ठिकाणी 2,000 पर्यंत देखील सुरुवातीला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर 2,500-3,000 असा पुढे टप्प्याटप्प्याने तो वाढू शकतो. तर ही देखील मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा जी आहे करण्यात आलेली आहे. आणि काल देखील एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे तो म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही जर नवीन अर्ज भरणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज आता भरता येणार नाही. फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फतच तुमचे अर्ज आता स्वीकारले जाणार आहेत. हे असं का करण्यात आलेलं आहे कारण की आत्ता अर्ज संख्या जी आहे कमी होत आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं ऑनलाईन अर्ज बंद करून अंगणवाडी सेविकांकडेच अर्ज स्वीकारण्याची या ठिकाणी अधिकार फक्त देण्यात आलेले आहेत. तर हा शासन निर्णय देखील झालेला आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. राहिलेल्या बहिणींचे पैसे जे आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी येणार आहेत. पुढे 2,000 रुपये देखील तुमचा हप्ता जो आहे होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. अजून याबद्दल काय अपडेट आले की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.